नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. खाडी पट्ट्यातील शिवसेनेचे नेते व उपजिल्हा युवासेना प्रमुख जमीरभाई देशमुख यांनी सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेत काम करताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 2 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असताना काही विशिष्ट लोकांनी त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी व्यक्त केलाय. देशमुख म्हणाले, मी शिवसेनेत प्रवेश घेतल्यापासून ठाकरे सरांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, परंतु काही जणांना माझे काम बघवत नाही. मी जिल्ह्याच्या पदावर असताना मला शिवसेनेतून डावलण्यात आलं आणि अखेरीस बाहेर काढण्यात आले. हे सर्व त्यांच्यामुळे झाले, जे काँग्रेसमधून आलेले असून आता शिवसेनेत नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले, काँग्रेसमधून आलेल्या या नेत्यांना नेतृत्वाची काही समज नाही. त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचारसरणीशी त्यांचा संबंध अजूनही शाबूत आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेच्या विचारधारेप्रमाणे काम करतो, परंतु माझ्या कामात अडथळे आणले जात आहे. देशमुख यांनी सांगितले की जर मला कोणत्याही राजकीय पक्षाकडून आमदारकीची उमेदवारी मिळाली तर मी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्यास तत्पर असेल. या तालुक्यातील रस्ते, वीज, कारखान्यातील प्रदूषण, सांडपाणी व्यवस्थापन या सर्व मुद्द्यांवर मी आवाज उठवणार आहे. देशमुख यांनी शिवसेनेतून डावललेल्याच्या नाराजीमुळे आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतही संकेत दिले. ते म्हणाले, सध्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि काँग्रेस कडून बोलणी सुरू आहे. जर आम्हाला योग्य उमेदवारी मिळाली तर आम्ही त्या पक्षाचे नेतृत्व निश्चितपणे करू. ते म्हणाले, शिवसेनेतून मला डावलण्यात आलं असले तरी मी अजूनही ठाकरे साहेबांबरोबर आहे. माझ्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मी तोडगा काढणार आहे. मी शिवसैनिक आहे आणि माझ्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. देशमुख यांच्या या विधानामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. पुढील काळात त्यांच्या भविष्याच्या राजकीय वाटचालीवर सर्वांचे लक्ष लागले. बघा, काँग्रेसकडून असं नाही, मला ठाकरे सेनेमधून सुद्धा जर संधी देण्यात आली तर महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच्या माध्यमातून माझी उभं राहण्याची तयारी आहे. मी अनेक लोकांशी दररोज चर्चा करत आहे आणि लोकांचा वाढता प्रतिसाद आहे. लोकांची खरंच इच्छा आहे की घराणेशाही ही जी चाललेली आहे एवढे दिवस आपल्या विधानसभेत, ती कुठंतरी मोडून निघाली पाहिजे आणि नव्या जोमाने काम करणारा आणि लोकांच्या सेवेत सदैव तत्पर राहणारा माणूस इथं आमदार म्हणून निवडून यावा. तर माझी देखील तयारी आहे. जर लोकांची इच्छा असेल, लोकांचा पाठिंबा असेल तर मी आमदारकी लढवण्यास तयार आहे. हे बघा, मी मागील 2 वर्ष ठाकरे गटामध्ये कार्यरत होतो. आजही मी एक शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे. पण कुठंतरी आपण विरोधकांच्या बद्दल बोलल्याने आणि चांगल्या मुद्द्यांना हात घातल्यामुळं आपल्याला कुठंतरी डावलण्यात येत होतं, दाबण्यात येत होतं. जे आत्ता सध्याच्या घडीला नेतृत्व त्यांचं आहे आपल्या महाड विधानसभेत असं म्हणवतात, ते लोक, त्यांची जी जुनी लोकं आहेत काँग्रेसमधून आलेली, पण ते काँग्रेसमधून बरीच काही लोकं ते घेऊन येऊ शकले नाही. पण ते त्यांचं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असताना जुन्या शिवसैनिकांना ते दाबण्याचा प्रयत्न करत होते एवढे दिवस. त्याच्यामुळं मला पदावरून काढण्यात आलं. मी युवासेनेच्या जिल्ह्याच्या पदावर होतो, पण त्या पदावरून मला काढण्यात आलं. आता मी माझ्या पक्षात आणि महाविकास आघाडीत कार्यरत आहे. मी नाना पटोले साहेबांची पण भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याजवळ पण महाडच्या विधानसभेच्या बद्दल चर्चा करण्यात आली. आता पुढे मी पवार साहेबांची पण भेट घेणार आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची आम्ही भेटीगाठी करत आहोत आणि त्यांच्याजवळ आम्ही चर्चा करत आहोत. कारण महाडचा विकास हा गेले अनेक वर्ष झालेला आहे. तिथं रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, हायवेची कामं चालू आहेत, पण काय होत नाही. मुंबई गोवा हायवेसुद्धा गेले अनेक वर्ष, 13-14 वर्ष रखडलेला आहे. कोण लक्ष द्यायला तयार नाही. विरोधकांनी ज्या पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे तेव्हा सध्याचे विरोधक आता जे नव्याने ठाकरे गटात आलेले आहेत ते कुठंतरी कमी पडत आहेत. म्हणून माझ्यासारखा तरुण हा महाड, पोलादपूर, माणगावमधला भेटलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. महायुतीचे 7 आमदार आहेत, पण 7ही आमदार कुठं काय विकास कामं करताना दिसत नाही आहेत. त्यामुळं आम्ही प्रयत्न करतो आहे की नवीन रक्त, नव्या जोमाचा उमेदवार कोणतरी यावा. याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही मागणी करत आहोत. त्याच्यासाठी प्रतिसादही चांगला आहे. 22-23
तारखेला महाडमध्ये येणार पण आहेत आणि पुढे चर्चा ह्या काँग्रेसच्या पण उमेदवारीच्या बद्दल होणार आहे की काँग्रेस पक्षातून कोणतरी नवा नावाचा उमेदवार देण्यात यावा. इवन ठाकरे गटामध्ये सुद्धा प्रचंड असंतोष आहे. लोकांची मागणी आहे की कोणतरी नव्या रक्ताचा नव्या जोमाचा उमेदवार हा महाड वलखपूरमध्ये उभा राहायला पाहिजे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.